आता बातमी आहे सांगलीमधून। सांगलीमध्ये गर्भपात करणाऱ्या श्री मॅटर्निटी आणि सर्जिकल सेंटरवर पालिकेच्या वैद्यकीय पथकाने छापा टाकला। या छापामध्ये 107 महिलांचा गर्भपात केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। यावेळी वैद्यकीय पथकाने सेंटरचं ऑपरेशन थिएटर सील करून गर्भपाताच्या रुग्णांची सर्व रजिस्टर आणि केस पेपर ताब्यात घेतली आहेत। या प्रकरणी या सेंटरचे चालक डॉक्टर सुषमा पाटील यांच्यासह चौघांवर वैद्यकीय गर्भ तपासणी अधिनियम कायद्यान्वये शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान ही केलेली कारवाई अन्यायकारक असल्याची प्रतिक्रिया सेंटरच्या संचालकांनी दिली आहे। MTP सेंटर्स आणि सोनोग्राफी सेंटर्सची रेग्युलर तपासणी आणि त्याच्यामध्ये काय जे त्रुटी आढळतील त्याच्यावर कारवाई करणं हे काम आहे। तर आम्ही त्या अंतर्गत आम्ही MTPच्या सेंटरची तपासणी केली होती। तर त्या तपासणीमध्ये आम्हाला बऱ्याचशा रजिस्टरमध्ये रेकॉर्डमध्ये खूप त्रुटी आढळल्या होत्या। त्याच्यामुळे आम्ही त्या सगळ्या त्रुटीनिशी त्यांना नोटीस दिली होती आणि त्या नोटिशीचं उत्तर त्यांनी दिल्यानंतर त्याच्यामध्ये आम्हाला ते जे उत्तर त्यांनी दिलं ते आम्हाला असमाधानकारक होतं आणि मग ते आम्ही आयुक्त साहेब आणि कलेक्टर साहेब यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांच्या आदेशाने आपण ही MTPवर FIR दाखल करण्याची कारवाई केलेली आहे। आजची जी कारवाई नगरपालिकेच्या जे MO किंवा नगरपालिकेचे जे MUH जे आहेत त्यांनी जी कारवाई केलेली आहे त्याच्याबद्दल आम्हाला पूर्वकल्पना किंवा त्याच्याबद्दल काहीच माहिती त्यांनी आम्हाला दिलेली नाही आहे। एक 10 दिवसापूर्वी त्यांनी अचानकच आमच्या हॉस्पिटलचं गर्भपाताच्या संदर्भात इन्स्पेक्शन केलं। त्याच्यामध्ये त्यांना ज्या त्रुटी आढळल्या होत्या त्याची त्यांनी आम्हाला नोटीस पाठवली होती आणि त्या नोटिसीचं उत्तर आम्ही त्यांना दिलेलं होतं 2 दिवसात। समर्पक उत्तर जे काही आमच्या ह्यांनी आम्ही उत्तरं दिली होती त्यांना, पण त्याच्यानंतर त्या नोटिसीवर त्यांनी काही कारवाई करणार आहेत किंवा आम्हाला त्याच्याबद्दल काहीच न कल्पना देता अचानकच आमच्या हॉस्पिटलवर येऊन थिएटर सील करणे किंवा ह्या ज्या कारवाई केल्या आहेत त्या अगदी अन्यायकारक कारवाई केल्यात।